नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशी अशा आहेत ज्यांच्यावर धनाची देवी लक्ष्मी करते आशीर्वादाचा वर्षाव. सर्व राशींचे स्वतःचे शासक ग्रह असतात. सर्व स्वामी ग्रह भिन्न असतात. या सर्व ग्रहांचा राशीवर प्रभाव पडतो. या ग्रहांच्या प्रभावामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी येते. सोबतच धनाची प्राप्ती होते. यापैकी काही राशी अशा आहेत की देवी लक्ष्मी, धनाची देवी, विशेषतः तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते आणि या राशींना देवी लक्ष्मीची आवडती राशी मानली जाते. वृषभ राशी. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांना सर्व भौतिक सुखे मिळतात. धर्माच्या बाबतीत ते भाग्याचे धनी आहेत. हे लोक खूप हुशार आणि मेहनती असतात. धनाची देवी माता लक्ष्मी विशेषतः वृषभ राशींच्या लोकांवर प्रसन्न असते. तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांचा देखील माता लक्ष्मीच्या आवडत्या राशीमध्ये समावेश होतो. विशेषतः या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते. त्यांच्या जीवनात सुखसुविधांची कमतरता नाही. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. ते कोणतेही काम करत असले तरी त्यांना यश नक्कीच मिळते. सिंह राशी. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची नेहमी प्रसन्न असते. हे लोक कोणतेही काम सुरू करतात त्यात त्यांना प्रचंड नफा मिळतो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय: कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो, त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परतते. शुक्रवारचे विशेष महत्त्व. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस आहे असे मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पांढरे कपडे परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी. शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा. हे खूप प्रभावी मानले जाते. या उपायाने मातेची कृपा लवकर होते. शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला प्रिय वस्तू दान करा. त्यात शंख, कमळाचे फूल, कवडी इत्यादी असावेत. हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.